नमस्कार प्रेक्षकांनो, आमचे एपिसोड कसे वाटतात? 100% आवडतच असतील. चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की एपिसोड तुम्हाला वाटतात कसे. धन्यवाद. कुठे चालले दाजी? दुकानात चाललोय. बरं बरं जा आणि लवकर या बरं का. नाही हो, लवकर येऊ आहे. जातच नाही ना मग इथंच बसतो गप्पा मारीत. हा बोल काय म्हणते? तेलाचा पुडा जर वेळेवर घेऊन आले नाही ना तर गिळायला भेटणार नाही, कळलं का? हा आणतो. मेवणे इथंच बस बर का. मी आलोच तेलाचा पुडा घेऊन. मग आपण आहे ना पोटभर गप्पा मारू आल्यावर. हा. या चला मदत करा मला जरा. मेवणीने लवकर बोलवलंय गप्पा मारायला. चला लवकर. वैताग आला राव आज. काय सकाळपासून कोण भेटलं नाही काय नाही. गेली कुठं सगळी? ए गोळ्या इकडे. काय रे छोटा हत्ती? अरे कुठे एवढा तारा तारा चाललाय? अरे दुकानात चाललोय. आलो जरा दुकानातून येतो. मेवणी वाट बघती. मेवणी वाट बघती? हा. हाय. मला एक सांग गोळ्या, तुला मेवणी आवडती ना तुझी? आवडती. अरे मी जर थोड्या दिवस थांबलो असतो ना ते ना आता जी मेवणी आहे ना ती माझी बायको झाली असती. आता बी होऊ शकते. कस काय? कस काय म्हणजे? लग्न करून टाकायचं. अरे पण असं कसं शक्य राव? आता ऑलरेडी एक लग्न झालंय माझं. अरे म्हणून काय झालं, जुन्या काळातली लोक 2-2, 3-3 लग्न करायची आणि तू दुसरं केलं म्हणून काय बिघडलं? आपण ते जुना काळ वेगळा होता. आता नवीन काळ आहे ना. काळ बदलला म्हणून काय झालं? मला एक सांग, तुझ्या सासऱ्यांनी तुझं लग्न जमवताना किती त्रास घेतला बरं? किती मुलं शोधली? शिवाय मुलगा शोधला तर तो चांगला आहे का, निर्व्यसनी आहे का, हे पण बघायला लागते ना. हा. मग आता त्यांना त्रासच ठेवू नको. तू कुठं लोकांच्या पोरी बरोबर लग्न करतोय? स्वतःच्या मेहुणी बरोबर तर करतोय ना. अरे एकाच घरात जाऊ दे ना मुलगी. अरे पण एका घरात 2-2 कसं? का 2 मावस बहिणी एका घरात गुन्हा गोविंदाने राहू शकत नाही का? आणि तुझ्यासारखा कर्तबगार होतकरू तरुण तगडा अवघडा ना ए आडदांड रांगडा पोरगा भेटन का कुठं? हा तेवढा आहे हो. मी तर म्हणतोय तू लग्न करूनच टाक दुसरं. अरे पण ती पहिली बायको, पहिली बायको काय ती परवानगी देईन का लग्नाला? देणार का नाही देणार? मी तर म्हणतो डायरेक्ट आहे ना तू उपोषणालाच बस. त्याने काय होईल? त्यांनी काय होईल? अरे उपोषणाला बसल्यावर मोठ्या मोठ्या मागण्या मान्य होत्यात. तुझी तर ही किरकोळ आहे. असं लग्न होऊन जाईल तुझं. खरं काय? हा आता हायला. दुसरं लग्न. छोटा हत्ती हा आता दुकान कॅन्सल. आता पहिलं घरी जातो आणि उपोषणाला बसतो. हा आणि लग्न करून टाक. अरे हर कुत्ते का दिन आता है. ए, तू तो गोळे. हा असं म्हण ना. हा बरं जाऊ का? जा. भांड्या ए भांड्या, काय छोटा ते? एक लय आनंदाची बातमी आहे बघ. आनंदाची बातमी? हा काय आहे? आपला गोळ्या आहे ना गोळ्या, दुसरं लग्न करतोय. दुसरं लग्न? हा कुणासोबत? कोणासोबत म्हणजे त्याची ती मावस मेहुणी आहे का तिच्या सोबतच. आणि जर का लग्न नाही करून दिलं ना उपोषणालाच बसणार आहे त्यो. काय मनोज बातमी दिली आणि म्हणतो आनंदाची बातमी आहे. अरे माझ्या मनात मानलेल्या बायको सोबत लग्न करा निघला आणि तू म्हणतो आनंदाची बातमी आहे. कुठे बसलाय उपोषणाला? त्याच्याच घरापाशी. धरी एवढं जाणून घे. मला वाटले लग्नात बुंदी खायला मिळेल म्हणून खुश होईन. ह्यो लाचारी सोडून दिली काय यांनी? हे बघ, बाकी सगळा स्वयंपाक झालाय. आता हे तेल पुडा घेऊन आले ना मस्तपैकी पापड तळू आणि जेवायला बसू. तुला आवडतो ना मी बनवलेला स्वयंपाक पण? विषय का तू तू केलेलं सगळंच आवडतं. हा द्या तेल पुडा, पापड तळते लगेच. नाही आणला. नाही आणला? अहो तेच तर आणायला गेलते ना तुम्ही, आणि का नाही आणला? नाही आणला म्हणलं ना. हाय का काय माणूस आहे गड्या तुम्ही? तेल पुडा आणायला गेले आणि घेऊन नाही आले. हे का बघ, नाही आणला? तू मला आधी परमिशन दे परमिशन? कसली परमिशन? दुसऱ्या लग्नाची. काय अहो, दुसऱ्या दादी, लग्नाची? काय बोलताय तुम्ही? एवढी चांगली माझी बहीण असताना तुम्हाला दुसरं लग्न करायचंय? ओ हा. बरे आहे ना तुम्ही? ताप तर नाही आली ना तुम्हाला?
बघू काय झालं, का दुसरं लग्न करायचं तुम्हाला, काय बोलताय तुम्ही? अगं बायको मी बराय, मला ताप नाही आली. बघू झोप झाली का तुमची, डोळे लाल झाले? हा झोप नाही झाली तुमची म्हणून अशी करायला लागले मला. अगं बायको झोप झाली माझी, डोळे काय लाल नाही झाले. मग डोकं दुखतंय का, डोकं दाबते मी तुमचं? डोकं पण नाही दुखत. तू जे ऐकलंय ना तेच बोलतोय मी. मग ना नक्कीच तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. चल दवाखान्यात जाऊ चला. हे बघ, मी काय दवाखान्यात येणार नाही. मला दुसऱ्या लग्नासाठी परमिशन पाहिजे तुझ्याकडून. हो अहो, काय बोलताय तुम्ही दुसरं लग्न? अगं मी कुठं लोकांसोबत दुसऱ्या सोबत करणार आहे तवा? मग कोणासोबत करणार आहे? मेवणी सोबत, तुझ्या बहिणी सोबतच करणार आहे. अहो दाजी काय बोलताय तुम्ही? हा, तू जे ऐकलं तेच. अहो ती बहीण आहे माझी, तिच्यासोबत कुठं दुसरं लग्न करताय तुम्ही? अगं मग बायको चांगलं ना, उलट दोघी बहिणी गुण्या गोविंदाने एका घरात नांदतात. अजिबात जमणार नाही मला हे, तुम्हाला सांगून ठेवते. हे बघ बायको, असं तडाफडी निर्णय घेऊ नको. जरा आहे ना शांत डोक्याने निर्णय घे. हे बघ, आता तिचं लग्न करायचं म्हणल्यावर तिच्या पप्पाला दुसरं पोरग बघणं आहे का नाही? हा, मग ते कुठं वन वन फिरत बघत बसते पोरग? हा, बरं ते पोरग निर्व्यसनी, दारुड्या, कसं आहे काय ते बघावंच लागेल का नाही? बरं हा. त्याला प्रॉपर्टी आहे नाही, गरीब आहे, कसं आहे काय, हे सगळं बघावंच लागेल का नाही त्याचं घरचं दारचं? मग हा. आता मी एवढा देखणार, राजबिंडा आहे, प्रॉपर्टी वाला आहे, मग मी तिच्यासोबत लग्न केलं, तुम्ही दोघी बहिणी गुन्ह्या गोविंदांना नंतर ना एका घरात, तुला मदत होईल. काय मला मदत बिदत नाही पाहिजे कुणाची, मी सगळं काम करते. काय दुसरं बिसरं लग्न करायचं नाही तुम्ही, आणि एवढंच तुम्हाला वाटतं ना तिच्याबद्दल, आपण शोधू तिच्यासाठी दुसरा मुलगा, पण तुम्ही लग्न नाही करायचं. अगं बायको तू ऐक ना, एखाद्याचा वेल मांडवर जातोय तर जाऊ दे ना. काय नाही, इथं माझा वेळ पार जळायला लागला आणि तुम्हाला काय मांडवर घालायचा दुसऱ्याचा अगं, वेळ? मी तुला तरी कुठे हे करतोय तेव्हा, फक्त परमिशन दे म्हणतोय, तू पण राहा. हा अजिबात मला जमणार नाही. तू पण राहा आणि दुसरी पण आणणार. वा रे वा, म्हणजे उद्या तुम्ही उठले की सुटले काय करसान? कसं काही करीन तुझ्या परमिशन शिवाय? मी परमिशन देणार नाही म्हणजे देणार नाही, संपला विषय. काय दुसऱ्या बिसऱ्या लग्न होणार नाही हे तुमचं. बघ. आले मोठी. तू परमिशन देणार आहे का नाही? नसते देत मी. तू जर परमिशन नाही दिली ना तर मी उपोषणालाच बसत असतो. उपोषणाला. हा मग होऊ दे, काय व्हायचं ते. मी काय म्हणते, जरा विचार करा ना तुम्ही, काय बोलताय? आता ती माझी बहीण आहे, आपण तिच्यासाठी चांगला मुलगा बघू. आणि तसं पण तिला गावात नाही राहायचं, तिला शहरातला मुलगा पाहिजे. मग मी चांगलं नाही का? हा, राहतोय मी गावात, पण मी चांगलं नाही का? तसे चांगले ना तुम्ही. आणि मी मग? कुठे म्हटलं तुम्ही चांगले नाही? माझा नवरा चांगलाच आहे. हा, मग हे बघ, परमिशन देऊन टाक, नाही तर मग मी उपोषण आहे ना, उपोषणाला बसत असतो, सोडीतच नसतो उपोषण. मी परमिशन देणार नाही. तुम्हाला उपोषणाला बसायचंय ना, हा, बसा तुम्ही उपोषणाला. मी पण तुमच्या बाजूला बसते आणि बघतेच कधीपर्यंत उपोषणाला बसतात. हा बघ, होऊ देतोय मला सारखं, काय व्हायचंय ते. होऊ द्या ना, होऊ द्या. करा विचार. विचार मी केलाय, तुला विचार करायचा मला नाही. बसा. हा, बस. अहो दाजी कुठे उपोषण करताय? चला की जेवायला, तुमच्या आवडता मसाला भात केलाय. मी काय उपोषण सोडित नसतो, मी उपोषणाला बसतच असतो. अहो ताई सोबत तुमचं लग्न झालंय, नाहीतर मी विचार केला असता लग्नाचा. मग तसं समज माझं लग्न नाही झालं म्हणून दिवस देऊ का तिला? आता सोड, चिठ्ठी देतो. सोडा मला, वाऱ्यावर सोडा तुम्ही. तुमच्या मनातच ते आहे, कळलं मला. त्याच्यासाठी तर दुसरं लग्न करायचे तुम्हाला. काही डिवोर्स नका देऊ, बसा इथंच उपोषणाला. अगं जुन्या कालची लोक 4-4, 5-5 लग्न करीत होती, आणि मी इथं 2 लग्न केलं म्हणून काय बिघडलं? वा रे वा, जुन्या काळच्या गप्पा सांगायला लागले. जुन्या काळचे लोक पण तसे होते, काम तेवढे करत होते. आपल्याला जमतं का इकडचा तांब्या तिकडे करायला? मग मी काय काम करीत नाही काय? काय काम करता हो तुम्ही? नाही, ए! मला सांग. काय चालू रे इथं? काय चालू आहे? बघा ना, दाजी उपोषणाला बसलेत. उपोषणाला? किती येड्यावानी बोलतायत. म्हणतात ते माझ्यासोबत लग्न करायचंय. तुझ्यासोबत लग्न? बाजूला सर, बाजूला सर. तू काय होऊ शकतं इथं? काय घडू शकतं आता? काय घडू शकतं? ह्याच्या मनात पाप आलंय, पाप. ठीक आहे, असं आहे का? आता तुम्ही काय करताय? तर मी बी उपोषणाला बसणार आहे. अय, तू का उपोषणाला बसतोय पण? तुझं या धन्नू सोबत लग्न होऊन म्हणून मी उपोषणाला बसणार आहे. होऊ दे काय व्हायचंय ती मग. हो दे, मग तू पण बस, मी पण बसतो. हो हो. दे, काय व्हायचं ते. होऊ दे. मी बी उपोषण सोडित नाही. हा. अहो मसाले भात केलाय तुमच्या आवडीचा. हे बघ, अजिबात नसतो खात मी. शेंगदाणे टाकलेत का ते मसाला भातात? हा, टाकले ना शेंगदाणे टाकले, कोथिंबीर? कोथिंबीर टाकली वरतून, फोडणीला पण टाकली. बरं, आण ना मग थोडा परातीत. उपोषणाला बसला होता ना तू? मग सोडायचं. ए नाही नाही नाही, उपोषणाला बसणार ना मी. बसणार उपोषणाला. बस ना मग काय. भूक लागली होती थोडी, पण आता करतो मी एवढं, ऍडजस्ट करतो एवढं.
थोडी साबुदाणा खिचडी करता का? कशाला? उपोषणाला बसलोय ना मी. अरे बांडिया, ती उपोषणाला चालती, तू उपोषणाला बसलाय. बस बरं गप, डोकं नको खाऊ. मला वाटलं उपोषणाला चालती काय ती साबुदाणा खिचडी. मार खाशीन बरं तू. बंड्या उपोषण सोड. तुम्ही सोडा आधी. सोडित नसतो मी. बांड्या, तू पण बस उपोषणाला, हालूच नको इथनं. अगं ताई अशी काय करती, सोड दे ना त्यांना उपोषण. ए बाई, त्याने उपोषण सोडलं की हा माणूस बसलाय तिथं तुझ्यासोबत लग्न करायला. नको मग तुम्ही दोघं बसा इथंच. आपलं उपोषण एकदा सक्सेस झालं ना तर मला तुझ्या हाताने लिंबू सरबत पाजा. हो. रोगर पास त्याला रोगर. गावाचा बांड्या, मी तुझ्यासोबत आहे, बस उपोषणाला. हे, काय करताय? मला कळाले हातात टिकून की तुम्ही उपोषण उपोषण खेळताय, मला पण घ्या की. ए बाबा, इथं काय खेळ चालू का? इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे माणूस दुसरं लग्न करायला लागलाय आणि तू म्हणते खेळायला घ्या. कोण कोण बसलं इथं उपोषणाला? हे काय, ही दोघं, आमचे हे आणि बंड्या. गोळ्या कशाला बसला उपोषणाला? यांचं म्हणणं आहे की ह्यांना यांच्या मेवणी सोबत म्हणजे धन्नो सोबत दुसरं लग्न करायचं. आणि भांड्या? बंड्याचं म्हणणं आहे की ह्यांनी तिच्या सोबत लग्न करू नये म्हणून ते उपोषणाला बसले. हा काय? हा, मग मी यांना कवाची म्हणते सोडा उपोषण सोडा उपोषण, कुठं ऐकते हे माणूस? सोडवायची होय यांचं उपोषण? हा, मग माझ्याकडे आहे ना एक उपाय. काय काय? तुझ्या बहिणीचं आहे ना माझ्या बरोबर लग्न लावून दे, दोघांचं पण उपोषण संपून जाईल. होय, सोडून टाकते ना ती. ताई हे या दोघांपेक्षा बद्री दिसते, पाठवून दे त्याला. ये तुषार तू, आम्ही बघतो आमचं आमचं. आवडला नाही का उपाय? अजिबात नाही. ये जा, बदिरा जा माझ्यासोबत लग्न लावून द्या म्हणे. ये तू ये आपलं. बसलो असतो यांच्या बरोबर नको, नको. उपोषण. इथं काय खेळायचं? इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न पडलाय. जा तू, ये, आम्ही बघू. लाव त्याला हाकलून. ये जा. पळ. माझं लग्न लावून द्या म्हणे. हे दोघं काय कमी आहेत का इथं? बरोबर बोलली तू. असंच पाहिजे होत त्याला. मी आहे तुझ्यासोबत, टेन्शन घेऊ नको. आणि मी पण आहे. हा? उपोषणाला बसलेलो. हम्म. अरे तुषार, हा. बरं झालं बॉल, लई टायमाला भेटला बघ. अरे आमचा करण्या गेला गावाला हा. आणि रानातली ना सगळी कामं तशीच पडल्यात. एक काम कर, तू आणि बंडू दोघे जण आहे ना, चला रानातली ना सगळी कामं करून टाकू आपण. नाही ना, बंड्या नाही येणार का आम्हाला? बंड्या का नाही येणार कामाला? उपोषणाला बसलंय ते तिकडे. आता तो का उपोषणाला बसलाय? काय माहिती मला, त्याला विचारान जाऊन. आणि कुठं बसलाय? गोळ्याच्या इथं. गोळ्याची इथं. आणि मला पण तसं कामाला यायला जमणार नाही, मला पण लय काम आहेत. त्याच्यामुळे बघा तुमचं तुम्ही. आला असता तू. नाही जमायचं मला. आता हे भांड्या का मध्येच उपोषणाला बसलाय, का उपोषणाला बसलाय ना, आता हेच बघितलं पाहिजे. ताई भूक लागलीये मला. ए बाई, आधी हे बघितलं काय चाललंय, मग बघू जेवणाचं. मला भूक लागली होती. ए यार बंडू, हे काय ऐकतोय मी? हे कसलं उपोषणाला बसलाय तू? अहो सरपंच, इथं गावात पोराचे एक लग्न व्हायना आणि येऊ दुसरं लग्न करायला निघालाय. शोभतय का याला? कोण? हे गोळ्या. दुसरं लग्न? हो. ए गोळ्या, अहो हा अन्याय, हा माझ्यासारख्या कुवाऱ्या पोरावर. अन्याय तर अन्याय. मला काय घेणं देणं नाही. मी दुसरं लग्न करणार म्हणजे करणार. बघा काय म्हणते ते. अरे बाबा, तू दुसरं लग्न करणार हे मान्य आहे, पण पहिली एक बायको आहे ना तुला. एक मग? बायको असताना तू कस काय दुसरं लग्न करशील? का नाही करणार? आपल्या कायद्यामध्ये दुसरं लग्न आहे ना, एक पहिली बायको असताना नाही होत. हा सरपंच, आले तुम्ही मोठे कायदा सांगणारे मला. पूर्वीचे लोक 4-4, 5-5 लग्न करीत होते, मग ते काय गुन्हेगारच होते का? हा? स्वतः माझ्या आज्यानी 2 लग्न केलेत, मग मी 2 लग्न केलं म्हणून काय झालं? उद्या जर माझं पोरग म्हणलं पप्पा मला पण दुसरं लग्न करायचंय, मी खुशाल राजीव खुशीने लावून देईन ना त्याचं दुसरं लग्न. वाव, काय बोलताय तुम्ही? काय जिभेला हाड तुमच्या. आणि तुला दुसरं लग्न करायचे कुणा संग करायचे? मेवणी सोबत माझ्या. हा? हिच्यासोबत? हा सरपंच, हे लग्न मी होऊ देत नसतो. हे लग्न मला मान्यच नाही. जी माझ्या स्वप्नात येत होती ना, ती आहे ना, ही आहे. हा. थांब जरा. तू तयारी का त्याच्या संग लग्न करायची? नाही, नाही ना? मांदा, हा. तू परवानगी आहे का यांच्या लग्नाला? अजिबात नाही. ए अरे दोघांची तयारी नाही, सोड उपोषण. सरपंच, उपोषण सोडित नसतो मी जोपर्यंत माझं दुसरं लग्न होत नाही तोपर्यंत. हा. सरपंच तुम्हाला अजून सांगतो एक. काय माहिती का, ही आहे ना, हिला मी माझ्या मनातून बायको मानली. कसा दिसतोय जोडा? तू आज वाढाय ना, आपण नंतर बघू. हो, उपोषण सोडताय कसं तुम्ही? सोडित नाही. गोळ्या, ए मांदा, हा. यांनी रात्री कोणता पिक्चर बघितलाय ग? रात्री पिक्चर नाही बघितला ह्यांनी, लवकर झोपले होते तशी. अरे मग याच्या डोक्यात हे खुळ आलं कुठून? अहो, काय सांगू तुम्हाला, मी ना यांना तेलाचं पुडं आणायला पाठवलं होतं. तेलाचं पुडं काय घेऊन आले नाही, तसेच तरा आले आणि खाली बसून मला काय म्हणतात की मला हिच्यासोबत लग्न करायचंय आणि डायरेक्ट उपोषणालाच बसले. अहो गोळ्या, एवढं तर काय तो डोक्यात चालणार नाही बा, हे मला चांगलं माहिती. कोण भेटलं होतं रे तुला?
सरपंच कोण भेटायला पाहिजे मला? मी काय एवढा दूध खोळाय का तवा? ओ ए. खरं सांगा. अरे तू दूध खोळा नाहीये, पण तू पार आज्या पंजापर्यंत गेला ना की मला लगेच कळलं हे कोणाची तरी प्लॅन आहे. तुला आयडिया आहे तुला कोणाची तरी. सांगा म्हणते बर का. सांगतो ना, मग धक्के काय देती? मला छोटा हत्तीने सांगितलंय. छोटा त्याने सांगितलं ना. हा. अरे कुठं ते छोटा त्याच्या नादी लागतो गोळ्या. हा हे असं कुठं होत असतं का? हे असलं काय करू नको. अहो सरपंच, ते छोटा हत्तीने आमच्या आज्या पाज्याचा इतिहास जागा करून दिला. मग काय मी पेटलो आणि येऊन बसलो उपोषणाला. हा इथं पार माझा कोळसा झालाय जळून. पेटलो म्हणे मी. होय ना. बर तू आता आहे ना असाच उपोषणाला बस, मी 2च मिनिटात परत आलो. भांड्या हम्म. उपोषण सोड तू. मी नसतो सोडित उपोषण. ए, बंड्या अजिबात उपोषण सोडू नको. तू नाही इथं मेला तरी चालतं पण उपोषणाला उठायचं नाही. नाही मी मेलो तरी हरकत नाही. भांड्या जरा ऐक माझं. तुझं अजिबात ऐकत नसतो होय का बायको? बरोबर आहे का नाही? बायको लग्न नाही झालंय अजून. नाही पण उद्या परवा होईल ना, म्हणून म्हणलं मी. भांड्या हा. बिगर भाकरीचा मरशीन, उपोषण सोड. ऐक. हा स्वतःच बघा. स्वतःच्या आहे का पोटात तुकडा? सोडा उपोषण. नसतं सोडीत. दुसरे हा. उपोषणाची काय अपडेट? गोळ्या बरोबर बांड्या पण बसले उपोषणाला. बंड्या बी बसलाय होय. हा आईला यो तर डबल धमाका झाला. बंपर बंपर ऑफर. झाला ना. बर तू गेला होता, तू का नाही बसला उपोषणाला? बसलो होतो ना, आम्हाला त्यांनी हुसकून दिलं. तुझी बी तीच लायकी आहे म्हणा. चालतंय जा मग आता. आता काय जायलाच लागेल, जे बघा ते हुसकूनच देते. हा हा. जातो मग. ए यार छोटा हत्ती, अरे गावातल्या पोरांना जरा चांगलं नीटनेटकं सांगायचं का असं सांगायचं असतंय बस उपोषणाला, म्हणजे तो दुसरं लग्न होईल. मी कोणाला सांगितलंय? आणि गोळ्याला ते काय बारीक आहे का पोरगा? लग्न झाले त्याच. अरे त्या गोळ्याला एक तर एबीपीचा त्रास, उद्या जर का काही कमी जास्त झालं ते सगळे सरपंच या नात्याने माझ्यावर येईन ना. येऊ द्या की मग, मला काय सांगताय? तुमचं तुम्ही बघून घ्या. होय म्हणजे माझ्यावर आले की तुलाही खुश होतो ना. बर बर ठीक आहे चालतंय. त्या गोळ्याने ना सगळ्या समोर मान्य केले की बा मला उपोषणाला बसण्यासाठी ना छोटा तिने प्रवृत्त केले, आणि हे सगळं मी ना ऑन कॅमेरा रेकॉर्ड केलेले. उद्या पोलीस स्टेशन मध्ये कोर्टात जायची बाळी आली ना, मी ते रेकॉर्ड दाखवणार तिथं सगळं. सरपंच मग मग मला पोलीस नेत्यांवर उचलून. आणि मग आता तूच त्याला सांगितलंय ना उपोषणाला बस म्हणून. गोळ्या सगळं पचकला का? सगळं ऑन रेकॉर्ड आहे. आता काय करायला लागेल सरपंच? तू त्याला उपोषणाला बसायला सांगितलंय ना, हा. तसं त्याचं उपोषण सोडायसाठी आता तू त्याला सांग. ते तुझंच ऐकेल, आमचं काय ऐकत नाही तो. चालतंय सांगतो मी. करतो काहीतरी. चल. चला चला या. जोरात चालेल ना उपोषण? जोरात. हा. ते उठल्याशिवाय उपोषणावरून तू उठायचं नाही हा बंड्या. नाही. बघ आता तू या त्या आयडियाच्या नादात यांची काय परिस्थिती झाली. काय करायचं ते लवकर कर, पाटक्याने उपोषण सोड, नाही तर ना हायच रेकॉर्डिंग माझ्याकडे. ए यार छोटा हत्ती, तुला काही कळतं का रे? कशाला माझ्या नवऱ्याला सांगितलं दुसरं लग्न करायचं असेल तर उपोषणाला बस? त्यांचा जीव केवढा, काम केवढं. फक्त त्यांना काही होऊ दे, तुला ना पोलीस स्टेशनच्या चक्राच कापायला लावतो मी, बघतो. हा उपोषणाला बसवले खुशाल त्यांना. आणि माझ्याकडे पुरावा पण आहे. वय ताई, हाच आहे का तो महाभाग? हेच आहे ते. महाभाग म्हणजे लय मोठा भाग आहे आपण. अरे तू किती कसला भाग असतो ते मोठा, उपोषण सोडव. उपोषण ना सोडवतो मी. 1 मिनिट इकडे आहे बरं तुम्ही. सरपंच उपोषण सोडित नसतो. तुम्हाला काय वाटलं छोटा हत्तीला घेऊन आले म्हणजे काय उपोषण सोडित असतं का? अजिबात नाही. बघ घे. छोटा हत्ती रेकॉर्डिंग. अरे थांबा ना राव तुम्ही 5 मिनिटं. करतोय ना मी. कर ना लवकर. इकडे या. यार बस चांगली दिसत होती माझ्यापेक्षा. नाही तुला चांगलं वाटत होतं पण तिला चांगलं वाटलं पाहिजे ना. अरे त्या गोळ्याचं उपोषण सोड, त्याच्या संग काय गप्पा आणतोय तू? 1 मिनिट थोडा दम काढा ना, बोलतोय ना मी. भांड्या चालतंय का? जमते की? तर मी काय म्हणतो सरपंच? काय म्हणतो? त्याच्या काय कानात सांगत बसला, इथं उपोषण सोडव आधी. ए बायको नियार घे जरा. सोडित नसतो मी उपोषण. अरे सोडवतोय ना तुम्ही. 5 मिनिटं मला बोलून देता येईल का नाही? बोल. का चालवलंय काय तुम्ही? बोल. आपलं काम कसं सिस्टमॅटिक असतं एकदम असं. अरे ते सिस्टमॅटिक असो नाही तर कसं असो, उपोषण सोडव. त्याचं काय सरपंच? आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे. अरे ते कायद्याचं ज्ञान इथं कुठे देतो तू? उपोषण सोडव. यांना कोणीतरी सांगा ना. काय? म्हणजे मला वाटतं हे सरपंच तुझं कुकुपूस आहे निघलाय. अयो.
उपोषण सोडवतो मध्ये मध्ये बोलतोय ह्यो माणूस. ओ, थांब अरे मग हा गप्पा सांगतोय नुसतं. 2 मिनिटं थांब, ऐकू द्या. सांग काय. आता मध्ये बोलू नका. हा बोल. आपल्या देशामध्ये हं. आपल्या देशामध्ये श्री भाषण बंद कर, उपोषण सोडव. भाषण म्हणता राव याला सांग, नाही तर मी आता जातो बरं काय. सरपंच थांबा की, काहीतरी बोलतोय तो. छोटा हत्ती जा बरं, चलू दे उपोषण आमचं. तू शांत बस बाबा. आपल्या आपल्या देशामध्ये देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे पुढं. हा तर जे काही ते स्त्रियांना आहेत हा. ते पुरुषांसाठी पण आहे. अरे ते मला माहितीये. हा हा. तर समजा गोळ्याला दुसरं लग्न करायचंय, हा. ठीक आहे, हरकत नाही, पण त्यानुसार मंदाला सुद्धा दुसरं लग्न करण्याचा अधिकार भेटला पाहिजे की नाही? भेटलं पाहिजे. मला पण करायचं दुसरं लग्न. ए, बरोबर आहे, बरोबर आहे. हा हा. तर एक काम कर, हा. तुला करायचं ना मेवणी सोबत लग्न, कर, काय हरकत नाही. कर. पण मंदाचं पण लग्न आपण बांड्या सोबत लावून देऊ. ए असं जर चालतंय. होणार असेल ना तर मी आहे ना गोळ्याच्या दुसऱ्या लग्नामध्ये आहे ना मंगल कार्यालयाने जेवण आपल्याकडून. वा वा, याला म्हणतात दिलदार माणूस. म्हणजे माझ्या बायकोचं तू बांड्यासोबत लग्न लावून देतो बाई. हा हा हा, हा. मला चालतंय मला. बघ लाजून कसा हिरवा पिवळा झाला तो. मान्य आहे मला. मंदा हो पहिलं लग्न पण मीच लावून दिलं होतं. हा. दुसऱ्या लग्नात पण मीच आहे. हा चालतं. छोटा हाती. मंगल कार्यालयात करायचं का मंदिरात करायचं लग्न? अरे तुझ्यासारख्या जनावराचं आहे ना गोठ्यात लग्न लावून दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. जमन मला गोठ्यात बी, फक्त लग्न झालं पाहिजे. कॅन्सल. तारीख धरा. तारीख बिरीख राहू द्या, कॅन्सल. काय कॅन्सल? माझ्या बायकोचं जर या गायबाने बांड्यासोबत लग्न लावून देणार असेल ना तर माझं उपोषण कॅन्सल. अरे नाही हिच्या संग लग्न होतंय ना तुझं. अजिबात नाही, पण माझ्या बायकोचं लग्न बांड्यासोबत व्हायला लागलं ना. मला तुम्ही चालतंय पार- की. ए, तुला चालते का? म्हणजे मला नाही चालणार ते. हा. ए बांड्या तू निघ बरं इथून. नाही लग्न काय लग्न बिग्न नाही, निघ इथून. थोडाफार दिलदारपणा दाखव मित्रासाठी तू. काय नाही, अजिबात काय नाही. तू 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 पण जा छोटा ती. सरपंच तुम्ही पण जा. तुमचं उपोषण सुटलं ना? हा सुटलं माझं उपोषण. सुटलं ना? हा चालते मग जातो मी. हा जाऊ चला येऊ का छोटा ती? चालतंय. ओके. चला पांड्या. ओके. जा पटकन. ए जा. ए बायको हा. भात केला ना? मसाले भात केलाय मस्त. बटाटा टाकला ना त्याच्यात? बटाटा टाकलाय, शेंगदाणे टाकले, टमाटर टाकले. तुम्हाला चला, आवडतं ना चला, तसा मला केला. पण हा, चालतंय दे मग.